राणी सावरगाव, जिथे माणुसकी आणि गोसेवेचा वारसा जपला जातो, तो दिवस या गोशाळेसाठी एक भीषण काळ बनून आला. अचानक लागलेल्या आगीत तब्बल 15 ते 20 लाख रुपयांचा चारा, 50,000 पेंढ्या जळून खाक झाल्या. मुक्या जीवांच्या तोंडातील घास हिरावला गेला आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेसमोर उभं राहिलं चाऱ्याचं एक महाभयंकर संकट. संकट मोठं होतं, पण या संकटात गोशाळेला आधार देण्यासाठी धावून आलं ते जिल्ह्याचं महसूल प्रशासन. उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर साहेबांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. नुकसानीचा डोंगर पाहून साहेबांच्या मनातही हळहळ दाटून आली. केवळ शासकीय सोपस्कार न पाळता एका संवेदनशील माणसाच्या नात्यानं त्यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला. जिकरीचं असतं, परंतु आपण या ठिकाणी जवळपास 500 ते 600 जनावर त्यातले बहुतांश हे भाकड जनावर आहेत. बहुतांशापेक्षा सर्व हे आपण सांभाळून आपण खूप पुण्याचं काम करतात. या कामामध्ये सहभागी होण्याची आम्हालाही थोडीशी संधी मिळेल, त्याबद्दल आम्ही स्वतःला धन्य समजतो. आणि हे सर्व काम आपण जिल्हाधिकारी श्री चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत. आणि घटनेचा अहवालसुद्धा आपण शासनाला पाठवला आला आहे. शासनाकडून सुद्धा वरिष्ठ स्तरावरून मुख्यमंत्री महोदयाकडून यामध्ये मुख्य जनावरांसाठी निश्चितच मदत या ठिकाणी होईल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि परिसरातील जाणकार व्यक्तींना मी या निमित्ताने आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी जवळपास 500 ते 600 जनावरं आहेत आणि बहुतांश हे गोधन आहे, गायवर्गीय आहे. तर यासाठी आपल्याला जे काही आपली इच्छा असेल त्याप्रमाणे चारा स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी देऊन आपण एक या पुण्यामध्ये सहभागी व्हावं मी परिसरातील प्रधानशील व्यक्तींना आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा परिवाराला या ठिकाणी मी धीर देण्याचे काम करतो. यातून निश्चितच खचून घ्यायचं काम नाही आहे. ती परिस्थिती फक्त आपल्याला 1-1.5 महिन्याची आहे. या ठिकाणी आम्ही चाऱ्याचं जे बियाणं असतं ते पण देण्याचा आपल्याला नक्कीच प्रयत्न करत आहोत. आम्ही त्या प्रयत्नात आहोत. या ठिकाणी चाऱ्याचं बियाणं जर लावलं थोडंसं लवकरात लवकर, पाऊस पडल्यानंतर जर 2-2.5 महिने चारा उपलब्ध होणार नाही. आणि आता जर बियाणं लावलं, पेरलं, तर त्याचा चारासुद्धा आपल्याला उपलब्ध होईल. तोही आपण प्रयत्न करू. आणि नेहमी प्रशासन आपल्यासोबत आहे. तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की माझी 2 शब्द संपवतो. आदरणीय एसडीओ साहेब यांच्या वेळोवेळी आपल्याला सन्मानानं म्हणजे मदतीचा हात असतोच, परंतु प्रशासनाची शासकीय मदत ही जेव्हा येईल तेव्हा येईल. परंतु आज जे चारा आलेला आहे साहेबांनी व्यक्तिगत स्वरूपामध्ये आपल्याला तो दिलेला आहे. आणि माननीय नायब तहसीलदार असतील, मंडळ अधिकारी असतील, आमचे तलाठी साहेब असतील, या सगळ्यांनी प्रयत्न करून स्वतः तो चारा विकत घेऊन आम्हाला दिला. साहेब, तुमचे हे जे काही आमची जी मदत आहे ती आम्हाला खूप मोठा आधार आहे. कारण काहीच चारा नसताना थोडीशी एक ऊर्जा आम्हाला त्यातून मिळालेली आहे. निश्चित आता गावकरी बंधूसुद्धा अनेक जण फोन करतायत. ही सगळी परिस्थिती पाहून अनेक लोक पुढे येत आहेत. केवळ शब्दांनी धीर न देता कृतीतून मदत कशी करावी याचा आदर्श प्रशासनाने घालून दिला. मान्यवरांनी गोमातांचे पूजन केले आणि आपल्या हाताने त्यांना चारा भरवला. नायब तहसीलदार अशोकजी केंद्रे यांनीही या कार्याला ईश्वर सेवा मानून भविष्यातही मदतीचा शब्द दिला. शिवप्रसाद कोरे आणि कोरे कुटुंबानं ही गोशाळा केवळ गायींच्या संगोपनासाठी नाही, तर समाजसेवेचं केंद्र म्हणून उभी केली आहे. दुष्काळात हजारो जनावरांना दिलेला आधार असो, लोकसहभागातून केलेलं नदी खोलीकरण असो, किंवा शेतकऱ्यांना मोफत दिलेला गाळ, या गोशाळेनं समाजाला नेहमीच दिलं आहे. छत्रपती गोशाळेचं जे काल जे परवा जे अतोनात नुकसान झालेलं आहे त्याला साहेबांना दखल घेऊन जीवराज डापकर साहेब यांनी काय फुलाची पातळी म्हणून त्या महसूल प्रशासनाच्या वतीनं त्यानं चाऱ्याचं व्यवस्थापन केलेलं आहे. तरी त्यांचे आम्ही गावाच्या वतीने आधी आभार मानतो. दुर्घटना जी घडली त्यावेळी कोरे परिवार या ठिकाणी हजर होता. त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. बाकीचं हानी आहे जास्त पकडू नये किंवा प्रशासनाने आपला हात पुढे केला आहे. आता वेळ आपली आहे. माणुसकीच्या या नात्याला घट्ट करण्याची हीच ती वेळ. राणी सावरगावच्या ग्रामस्थांनी आणि उपस्थित लोकप्रतिनिधींनी मदतीचा निर्धार केलाय. तुम्हीही या कार्यात.
आर्थिक मदत किंवा श्रमदानाच्या स्वरूपात सहभागी व्हा. आपल्या एका लहानशा मदतीमुळे एखादी गोमाता उपाशी राहणार नाही. चला तर मग या संकटाच्या काळात गोमातेच्या सेवेसाठी एकत्र येऊया.